नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी आगरी पद्धतीची मसूरची भाजी कशी बनवायची ते सांगत आहे. मी 1.5 चमचा तेल टाकला आहे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, हिंग आणि कांदा टाकून कांदा ब्राऊन झाल्यावर मी त्याच्यात एक टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो टाकून चांगला परतून घेतला आहे. आणि लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ पण टाकावं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मॅश होतो. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकले आहे. ती नंतर टाकावी, तेलाच सुरुवातीला टाकू नये कारण ती जळून जाते, म्हणून ते नंतर टाकावे. नंतर मी त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकत आहे. हळद टाकून नंतर त्याच्यात 2 चमचा मी आगरी तिखट मसाला टाकत आहे. तो फक्त दिसायला लाल आहे, तिखट काही जास्त लागत नाही. आणि हे जिरे पावडर आहे पाव चमचा धने पावडर टाकून पुन्हा मिक्स करून घेते. गरम मसाले कधीही पावडर तेलात आधी टाकू नये कारण ते जळून जातात, त्याचा सुगंध निघून जातो, म्हणून नंतर टाकावे. नंतर हे मी थोडंसं गरम मसाला टाकलं. हे आमच्या आगरी पद्धतीचं खोबऱ्याचं वाटण आहे, म्हणजे आम्ही गॅसवर खोबरा भाजून त्याचे तुकडे करून तो मिक्सरला बारीक करून घेतो. आता पूर्वी लोक चुलीमध्ये कांदा खोबरा भाजायचे, आता चुली राहिल्यात नाही आणि शहरा ठिकाणी तर पॉसिबल नाही, त्यामुळे गॅसवरच भाजून घेतलं आणि चांगलं मिक्स केला सगळा मसाला. नंतर मी हे बघा मसूर, मोड आलेली मसूर आणि शेंगा, बटाटा हे टाकलं आहे. ह्याचं कॉम्बिनेशन खूपच टेस्टी लागते, म्हणजे शेंगा आणि बटाटा तर मसूरमध्ये असला की मसूरची भाजी अजून चांगली लागते. आणि शेंगांमुळे आपल्याला चांगलं कॅल्शियम पण मिळतो. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं छान मिक्स केल्यानंतर त्याच्यात मी हा खड्याचा मीठ टाकला आहे, मला त्याचाच अंदाज येतो. आणि 2 ग्लास पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यावं. मसाला खाली लागलेला असतो तो सर्वीकडे मिक्स होतो. आणि मग नंतर कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्ट्या काढून घ्याव्या. ही भाजी भातासोबत, चपाती, भाकरीसोबत अप्रतिम लागते. आणि जास्त पातळ करू नये, जास्त घट्ट करू नये. एकदा तुम्ही पण हे बघा कशी भाजी शिजली आहे, तेलाचा मस्त वरती तवंगा आला आहे. आता आपण कोथिंबीर टाकून ह्याला मस्त सजवूया. आणि तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे ते. ही भाजी पौष्टिक पण आहे